जेटी लोकमतच्या हाती लागलाय। उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे सामान्य प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था वगळता इतर कोणतंही महत्त्वाचं खातं ठेवलेलं नाही। पर्यावरण खातंही आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच हे खातेवाटप जाहीर करणार असल्याची माहिती कळतेय। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि एमएसआरडीसी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। सुभाष देसाईंकडे उद्योग मंत्रालय देण्यात आलंय। वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे वन मंत्रालय त्यांच्याकडे देण्यात आले, तर जलसंधारण खात्याची जबाबदारी शंकरराव गडाख यांच्याकडे सोपवण्यात आली। अनिल परब यांच्याकडे ठाकरे सरकारमध्ये परिवहन आणि संसदीय कामकाज ही दोन खाती सोपवण्यात आली आहेत। उच्च तंत्र शिक्षण हे खातं उदय सामंतांकडे देण्यात आलंय। दादा भुसेंकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी असेल। उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे अर्थमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे असेल। गृह खातेही अनिल देशमुखांकडे देत सगळ्यांनाच एक धक्का देण्यात आलाय। जलसंपदा मंत्री म्हणून जयंत पाटील कामकाज पाहतील। छगन भुजबळांकडे अन्न नागरी पुरवठा खातं असणार आहे। दिलीप वळसे पाटलांकडे उत्पादन शुल्क ते मंत्री असतील। त्याचबरोबर धनंजय मुंडेंकडे सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी असेल। नवाब मलिक यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालय, तर बाळासाहेब पाटील यांच्याकडे सहकार, जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण, तर हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी असेल। बाळासाहेब थोरातांकडे महसूल, अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, तर नितीन राऊतांकडे ऊर्जा, वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण, केसी पडवींकडे आदिवासी विकास, तर अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय खात्याची देखील जबाबदारी असेल। विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन, खार जमीन, त्याचबरोबर वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण, यशोमती ठाकूर यांच्याकडे महिला बालविकास, असलम शेख यांच्याकडे बंदर विकास, वस्त्रोद्योग आणि मत्स्य संवर्धन, त्याचबरोबर सुनील केदार यांच्याकडे दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्रालय असेल। राजीनाम्यांच्या बातम्यांनंतर अनेक तासांनंतर अखेर अब्दुल सत्तारांनी काल मौन सोडले। राजीनाम्याचा निव्वळ अफवा होते असं त्यांनी औरंगाबादमध्ये काल स्पष्ट केलं। मुख्यमंत्र्यांशी चर्चा आपण करणार आहोत आणि आपली भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। अब्दुल सत्तारांवर चंद्रकांत खैरेंनी जोरदार टीका केली आहे। सत्तार हे गद्दार आहेत, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलेला नाही, त्यांनी राजीनामा दिला या केवळ अफवा आहेत अशी माहिती शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी दिली। त्यांच्या राजीनाम्याचं मी खंडन करतो असं काल ते म्हणाले। अब्दुल सत्तार यांना आज दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलवल्याचंही खोतकर यांनी स्पष्ट केलंय। लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती उद्भवली असं म्हणत खासदार गिरीश बापट यांनी शिवसेनेला काल चिमटा काढलाय। अब्दुल सत्तारांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा काल राजीनामा दिला। 3 पायांच्या सरकारमध्ये काहीही होऊ शकतं, सरकारमध्ये चलबिचल सुरू आहे हे यातून दिसतंय असंही काल बापट यांनी म्हटलंय। प्रवीण दरेकरांनी काय शब्दात टीका केली आपण बघणार आहोत। अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। सत्तारांच्या राजीनाम्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे। स्वार्थानं तयार झालेल्या पक्षात ही केवळ राजीनाम्यांची सुरुवात आहे अशी टीका प्रवीण दरेकर यांनी काल केली। बीड जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपला दणका दिला, त्यामुळे बीडमधलं पंकजा मुंडे यांच्या पर्यायानं भाजपची बीड जिल्हा परिषदेतली सत्ता खालसात झाली आहे। अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिवकन्या शिरसाट यांची निवड झाली। उपाध्यक्षपदी बजरंग सोनावणे विजयी झाले। औरंगाबाद जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार मीना शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी उमेदवारी मागे घेतली। औरंगाबाद जिल्हा परिषदेतलं बंड टाळण्यात शिवसेनेला यश आलं। चंद्रपूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला। निवडणुकीत भाजपच्या संध्या गुरनुले यांचा विजय झाला। 36 विरुद्ध 20 मतांनी काँग्रेस उमेदवार वैशाली शेरकी यांचा त्यांनी पराभव केला। उपाध्यक्षपदी रेखा कारेकर विजयी झाल्यात, त्यांनी काँग्रेसच्या खेमराज मरस कोल्हे यांचा पराभव केला। बातमी जालन्याची। काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल राजीनामा देणार आहेत आणि त्यांच्यासह सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती कळते। कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला। मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही आणि मी राजीनामा देणार नाही, पण माझी नाराजी ही सरकारच्या कामाच्या बाबत आहे। 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला तरी मंत्रिपदाचा आणि खातेवाटपाचा घोळ सुरू आहे, पण जे खातं मिळेल ते घेऊन जास्त रस्सीखेच न करता तिन्ही पक्षांनी लोकांची कामं करावीत असा घरचा आहेर दिलाय खानापूर आटपाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी।
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राज्यात घडत असलेल्या घटना काँग्रेस राष्ट्रवादी घडवत असल्याची घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिरपूरमधल्या सभेत काल ते बोलत होते. हिंदुत्ववादी म्हणून घेणारी शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत असल्याची टीका देखील फडणवीसांनी केली. संजय राऊतांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. राजीनाम्याची स्वप्न पाहणारे अजूनही झोपेत असल्याचं म्हणत राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलंय. सध्या राऊत आणि पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. बातमी आहे मुंबईतली बोरिवलीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष टोला लगावलाय. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री ते वर्षापर्यंतच्या प्रवासावर त्यांनी भाष्य केलंय. प्रशांत कुलकर्णी यांच्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला काल राज ठाकरे उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री राहिलेला माणूस प्रचार करतो याचाच अर्थ भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे म्हणजे BA पास माणूस पाचवीत आल्यासारखं वाटतं असा टोला गुलाबराव पाटील यांनी फडणवीसांना लगावलाय. भाजपनं 5 वर्षात सगळा महाराष्ट्र खाल्ला आणि त्यातून मिळवलेली संपत्ती निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी वापरली जात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर केलाय. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महाआघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वासही काल त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकार 3 चाकी आहे आणि फार काळ चालणार नाही याची सुरुवात झाली आणि लवकरच सरकार पडेल अशी टीका देखील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पालघरमध्ये केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची काल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भेट घेतली. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राज्य सरकार याबाबत अतिशय संवेदनशील असल्याचं त्यांनी म्हटलंय. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबत सरकार गंभीर आहे आणि त्यावर आंध्र प्रदेशसारखा कडक कायदा करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असं काल त्यांनी म्हटलंय. मंत्री बाळासाहेब पाटील प्रथमच साताऱ्यात जेव्हा दाखल झाले त्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांचा सत्कार काल साताऱ्यात करण्यात आला. रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण यावेळी उपस्थित होते. संजय राठोड यांचं देखील यवतमाळमध्ये जेव्हा आगमन झालं त्यांचं जंगी स्वागत झालं. शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. राठोड यांनी सायकलनं प्रवास करून आपल्या कार्यकर्त्यांचं घर गाठलं आणि त्यांचा सत्कारही केला. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी हा कार्यकर्ता सायकलनं तुळजापूरला दर्शनासाठी गेला होता. भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाच्या शिबिरात वाटलेल्या पुस्तकांमध्ये सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपनं निषेध व्यक्त करायला सुरुवात केली. पुण्यातही भाजपनं सावरकरांच्या बदनामी विरोधात हमसब सावरकर आंदोलन केलं. रत्नागिरीतली बातमी आहे. भाजपच्या वतीनं सावरकरांबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली मध्य प्रदेश राष्ट्र सेवा दलाची पुस्तिका जाळण्यात आली. रत्नागिरीत काल या सावरकरांच्या पुतळ्याजवळ भाजप कार्यकर्ते आणि सावरकर प्रेमी एकत्र आले होते. त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या निषेधाच्या घोषणा देत या पुस्तिकेची होळी केली. पुढची बातमी आपण बघतोय. भारतरत्न देऊन सरकार कुणाचा सन्मान करत असेल तर त्यात वाद निर्माण करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली आहे. साईंच्या दर्शनासाठी काल ते शिर्डीत दाखल झाले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी शिरूरमध्ये नागरिकांनी भव्य रॅली काढली होती. तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं. शिरूरचे नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. या कायद्याच्या समर्थनार्थ नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुंबई छात्र भारतीकडून CA आणि NRC विरोधात मुंबईत संवादाचं कार्यक्रमाचं आयोजन झालं, ज्यात आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार असा उल्लेख होता. पण शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याचं खंडन करण्यात आलं. बीडमध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. एर्टिगा कारनं रिक्षाला पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय, 5 जण जखमी झालेत. बुलढाण्यातल्या कोथळीजवळ चालत्या बसचं स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बस बांधावर चढल्याची घटना घडली. 23 मुलं मुली आता जखमी झालेत. सिंदखेडनाथवरून मोताळा इथे ही बस जात होती आणि त्या दरम्यान हा अपघात झाला. शिरूर तालुक्यात रांजणगाव MIDC परिसरातल्या सरदवाडी इथल्या प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली. मोठी वित्तहानी इथे झाल्याची माहिती कळते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. पुढची बातमी आपण बघतोय. सांगलीतली ब्रह्मनाळ सोसायटीला महिला आणि शेतकऱ्यांनी टाळं ठोकलंय. सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. नियमित कर्जधारकांना ही कर्जमाफी मिळावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. विविध मागण्यांसाठी OBC संघटनेच्या वतीनं भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला होता. जातीनिहाय गणना व्हावी अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
भंडाऱ्यातल्या बातमीनंतर पुढची बातमी. लातूरमधली पोलीस अधिकाऱ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध पोलीस ठाण्यातल्या पोलिसांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना यावेळी गौरवण्यात आलं. 5 विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना स्त्रीरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. इंदापूरमध्ये राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या आईच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. हे राज्य देवाच्या भरोशावर सुरू आहे. कोणत्याही खात्याला मंत्री नाही. गेल्या 2 महिन्यांपासून गोंधळ सुरू आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. महाविकास आघाडीत खूप वादविवाद आहेत आणि त्यांचे वाद त्यांनाच लखलाप होत असं देखील काल त्यांनी इंदापूर तालुक्यातल्या आयोजित कार्यक्रमादरम्यान प्रतिक्रिया देताना म्हटलंय. अमरावतीतली बातमी. एनआरसी आणि सीए कायदा रद्द करावा आणि महाराष्ट्राला कायदा लागू करू नये यासाठी अमरावती शहर काँग्रेसनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. या कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनही करण्यात आली. बातमी आहे सोलापुरातली सीए कायद्याच्या समर्थनासाठी अक्कलकोटमध्ये भव्य रॅली काढण्यात आली, ज्यात भाजपचे सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी देखील सहभागी झाले होते. ही रॅली पूर्ण झाल्यानंतर ज्याचं रूपांतर सभेतही झालं. कोपलीमध्ये एनआरसी आणि सीए विरोधात निघालेल्या मोर्चाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. खालापूर तालुक्यातच नाही तर रायगड जिल्ह्यातही हा सर्वात मोठा मोर्चा ठरला. खालापूर तालुक्यातले ग्रामस्थ यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दापोली शहरातल्या भारतनगर परिसरामध्ये काही तरुणांनी कार्यक्रमात घुसून मकबूल दिनवारे या सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत गावगुंडांनी दहशत माजवल्याचं कृत्य दापोलीत घडलं होतं. एका 30 वर्षाच्या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालेगावच्या वऱ्हाणे इथे घडली. लक्ष्मण माळी असं त्या तरुणाचं नाव कळतंय. आत्महत्येचं कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाही. घरगुती वादातून त्यानं आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. बातमी आहे रायगडमधली रेवदंडाच्या अगरकोट किल्ला परिसरातून एका पुरातन तोफेची चोरी झाल्याची घटना समोर आली. सिद्धेश्वर मंदिराशेजारच्या पारावर 2 तोफा ठेवण्यात आल्या होत्या. 14 डिसेंबरपासून त्यापैकी एक तोफ बेपत्ता आहे. ही तोफ चोरीला गेली असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर पहा फक्त सुपरफास्ट महाराष्ट्र. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्तानं परभणी वाहतूक शाखेनं वाहन चालकांना गुलाबाचा फूल देऊन वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून देखील वाहन चालकांकडून नियमांचं उल्लंघन होतं. वाहतूक पोलिसांनी चालकांना सत्कार करून हा अनोखा उपक्रम राबवलाय. सांगलीतली बातमी आहे. काही भागात थंडी आणि धुक्यानं गारठा तिथे आहे. पलूस तालुक्यातली बातमी आहे आणि तिथे जिल्ह्यात 15 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. लोक शेकोट्या पेटून ऊब घेताना दिसतात. त्या धुक्यामुळे नगदी पीक असलेल्या द्राक्ष पिकाची चिंता वाढणारी आहे. शालेय आणि महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षेसाठी नांदेड पोलीस दलांकडून पोलीस दिदी उपक्रम राबवला जातोय. पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचारी शाळा त्याचबरोबर कॉलेजेस आणि खासगी शिकवण्यांमध्ये जाऊन मुलींची मैत्री करतात. छेडछाड आणि अन्य समस्या मुलींनी मोकळेपणानं दिदीला सांगाव्या, त्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आलाय. पोलीस स्थापना दिनानिमित्तानं नंदुरबारमध्ये पोलीस ठाण्यात शालेय विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती देण्यात आली. पोलीस दलात वापरल्या जाणारी विविध हत्यारांचं कुतूहल असतं आणि नंदुरबारमधल्या 6 शाळांच्या 700 विद्यार्थ्यांना ही माहिती देण्यात आली. सोलापूर जिल्ह्यामध्ये फळांसह विविध शेती उत्पादनांचा हा जिल्हा आहे आणि त्याच्या विक्रीची योग्य व्यवस्था तिथे केली जात नाही. माढा तालुक्यात खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीची त्यासाठी स्थापना करण्यात आली आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार बबन शिंदे यांच्या हस्ते या बाजार समितीचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं. उस्मानाबादमध्ये 10 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान 93वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडेल, ज्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंडप उभारणीचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी समाजानं मानसिकता बदलण्याची गरज आहे अशी भावना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांनी व्यक्त केली. राज्य महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन तिथे करण्यात आलं होतं. थंडीचा जोर वाढत चालला आणि रेल्वे, बसस्थानक, चौक, मंदिर, रुग्णालय अशा ठिकाणी थंडीनं कुडकुडणाऱ्यांना ब्लँकेट वाटण्यात आलेलं आहे. बातमी वर्ध्यातली. वैद्यकीय जनजागृती मंचच्या वतीनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा उपक्रम राबवण्यात आला. गेली 7 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय. पुण्यात टिळक विद्यापीठात सुंदर असं हिवाळी गुलाब पुष्प प्रदर्शन भरण्यात आलं. 2 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात 2,500 गुलाबाची फुलं पाहण्यासाठी इथे गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेनं दप्तरमुक्त शिक्षणाची संकल्पना राबवली. विद्यार्थ्यांचं आणि दप्तराचं ओझं सारखंच आहे आपण अनेकदा पाहतो. त्यामुळे मुलांच्या मनात शाळेविषयी निरुत्साह असतो आणि यातून मार्ग काढण्यासाठी शिक्षण विभागानं हा उपक्रम सुरू केलाय. दर शनिवारी विद्यार्थी विना दप्तर शाळेला येणार आहेत. आठवड्यातली एक दिवस दप्तराला इथे सुट्टी देण्यात येते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बालिका दिन जयंती सप्ताहानिमित्तानं येवल्यात लेक वाचवा लेक शिकव अभियान राबवण्यात आलंय, ज्यात सन्मान लेकीचा या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. बेटी बचाव बेटी पढाव स्त्रीभ्रूण हत्या थांबवा देश वाचवा याबद्दल जनजागृती यावेळी करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 28वा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. सुनील देशमुख यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला आणि अध्यक्षस्थानी प्राध्यापक पी पाटील उपस्थित होते. 38,282 स्थानकांना यावेळी पदव्या बहाल करण्यात आल्या. बातमी एक कोकणातली रत्नागिरी जिल्ह्यात दापोली पंचायत समिती प्राथमिक शिक्षकांचं साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. यावेळी कथा कविता सादर करण्यात आल्या. दापोलीच्या नवभारत छात्रालय सभागृहात हे संमेलन पार पडलं. जागतिक मराठी अकादमी, पीएनपी, सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ आणि सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया यांच्या वतीनं शोध मराठी मनाचा 2020 या संमेलनाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. अलिबागमध्ये हे संमेलन असणाऱ्या नागराज मंजुळे या संमेलनाचे अध्यक्ष असतील. स्वागताध्यक्षपदी जयंत पाटील असतील. निवृत्तीची घोषणा केली. एका कार्यक्रमात त्याने ही घोषणा केली. 15 वर्ष इरफान भारतीय संघात खेळत होता. नवीन वर्षात टीम इंडिया आपला पहिला सामना श्रीलंकेविरोधात आज खेळणार आहे. आसामच्या गुवाहाटीमध्ये हा पहिला T20 सामना रंगेल. याआधी टीम इंडियानं मैदानावर पहिल्या सामन्यासाठी सरावही काल केला. नागरिकत्व सुधारणा कायद्यावर बोलायला विराट कोहलीनं नकार दिलाय. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी काल पत्रकार परिषदेत विराट कोहलीला प्रश्न विचारण्यात आला, पण पुरेशी माहिती नसताना मी या विषयावर भाष्य केलं तर ते योग्य ठरणार नाही. गुवाहाटीत आल्यापासून आतापर्यंत आम्हाला काहीही वावगं प्रकार जाणवला नाही असं काल विराटनं प्रतिक्रिया देताना म्हटलंय. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आणि भारत श्रीलंका दरम्यान आजपासून या T20 मालिकेला सुरुवात होती. बारसापारा मैदानात हा सामना आज रंगणार आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाजांनी देखील आता आपल्या भावना पत्रकार परिषदेत व्यक्त केलेल्या आहेत. आज सामन्याआधी पत्रकार परिषदेचं काल आयोजन करण्यात आलं होतं. दीपिका पदुकोणचा आज वाढदिवस आहे. वयाच्या 17व्या वर्षी दीपिकानं ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवलं आणि पदार्पणातच ओम शांती ओम या चित्रपटात तिनं भूमिका साकारली होती. तिचा काही दिवसातच छपाक हा सिनेमा रिलीज होतोय. आणि आता बातमी आहे सारा अली खान संदर्भातली. तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंग सोबत ती मालदीवमध्ये सध्या सुट्टी एन्जॉय करताना दिसते आणि हे फोटो ती आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर करत असते. इंस्टाग्रामवरून